नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने खारे शेंगदाणे कसे करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम सोलापुरी मोठे शेंगदाणे स्वच्छ करून घेतले आहे। 2 चमचे मीठ। मी इथे भांड्यात पाणी घेतले आहे, त्यात आता आपण हे शेंगदाणे टाकून घेऊ। शेंगदाणे छान मोठे आहेत मस्त। खारे शेंगदाणे बनवण्यासाठी असेच शेंगदाणे घ्यावे, छान लागतात चवीला। हे कमी तेलकट असतात त्यामुळे असे खवट पण नाही लागत, छान लागतात। हे शेंगदाणे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यात आता पाव लिटर पाणी टाकून घेते। त्यात 2 चमचे मीठ टाकून घेते। मिठाच्या पाण्याला थोडी उकळी आली आहे, त्यात आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ। धुवून घेतलेले शेंगदाणे टाकते। हलवून घेऊ आपण असे छान। शेंगदाणे आपण आता कमी गॅसवर 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घेऊ। मी आता झाकण ठेवून घेते। 10 ते 12 मिनिटं झाले आहे। कमी गॅसवर आपण शेंगदाणे शिजत ठेवले होते, ते बघून घेऊ आपण। छान उकळतात ते शेंगदाण्याचे, छान शिजले, तपोरे झाले। आता मी गॅस बंद करून घेते। मी इथे पसरट भांड्यावर चाळणी ठेवली आहे, त्यात आता आपण शिजवलेले शेंगदाणे ओतून घेऊ। पाणी निथळून झाल्यावर आपण हे शेंगदाणे सुती कापडावर पसरून घेऊ। मी इथे सुती कापड टाकून घेतलं आहे, त्यात आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ। हे शेंगदाणे आपण फॅन खाली अर्धा ते 1 तास छान वाळवून घेऊ। सुती कापडावर टाकलेले शेंगदाणे छान वाळले आहे, मस्त रंग छान बदललाय बा त्याचा। आता आपण हे शेंगदाणे मिठात भाजून घेऊ। मी गॅसवर लोखंडी कढई ठेवली आहे, त्यात हे जाड मीठ टाकून घेतले आहे। आपल्याला शेंगदाणे भाजायचे, त्यात आपण बारीकही मीठ वापरू शकतो। यापूर्वी मी शेंगदाणे भाजले होते या मिठात, त्याच्यामुळे रंग असा दिसतोय। आता आपण 2 बॅचमध्ये असे शेंगदाणे भाजून घेऊ। मीठ गरम झाले आहे, त्यात आता आपण शेंगदाणे टाकून छान भाजून घेऊ। कमी गॅसवरच भाजत राहायचे, छान खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला, असे सारखे हलवून। पूर्वी माझी आजी असे शेंगदाणे हरभरे देऊन भट्टीतून भाजून आणायची भोळींबाईकडून। पूर्वी लहान मुलांना असाच खाऊ असायचा, शेंगदाणे, लाह्या, फुटाणे असेच मिळायचं। शेंगदाणे कमी गॅसवर छान भाजून झाले आहेत, मस्त खरपूस झाले भाजून छान, अशी तडतड आवाज येतोय थोडा। मी आता गॅस बंद करून शेंगदाणे काढून घेते। शेंगदाणे मिठातून काढून झाले आहेत, मी आता ताटात टाकून घेते। छान खणखणीत मस्त भाजले गेलेत। आता आपण राहिलेले शेंगदाणे भाजून घेऊ। गरम मिठात मी आता उरलेले शेंगदाणे टाकून घेते। कमी गॅसवर आता आपण असे हलवून भाजून घेऊ छान। मिठात सगळे शेंगदाणे भाजून झाले आहेत, आता आपण ताटात ठेवूया। छान झाले भाजून मस्त पैकी भट्टी सारखे शेंगदाणे घरच्या घरी स्वस्त आणि मस्त खाण्यासाठी तयार झाले आहेत। तर मग आपण पण अशा पद्धतीने खारे शेंगदाणे घरी नक्की करून बघा। साबुदाणा खिचडी करणार आहोत, त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी 1 वाटी साबुदाणा गाळून निवडून पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून 6 ते 7 तासापूर्वी भिजवून घेतला आहे। 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट, अर्धी वाटी गूळ बारीक करून घेतला आहे,
थोडे साजूक तूप, पाव चमचा सुंठ पावडर, थोडी जायफळ पावडर, 3 लवंगा, 4 ते 5 बदामाचे काप घेतले आहे. मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यात आता आपण साजूक तूप टाकून घेऊ. हे साजूक तूप मी घरीच बनवले आहे. या तुपाचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच, आपण बघू शकता. तापलेल्या तुपात मी बदामाचे काप टाकते. तुपात आपण आता बदामाचे काप परतवून घेऊ. काप काढून घेते मी. तापलेल्या तुपात मी लवंगा टाकते. साबुदाणा टाकते भिजवलेला. साबुदाणा छान भिजलाय, मस्त मऊ अगदी. असाच साबुदाणा भिजवायचा. गोड असो का तिखट असो खिचडी, आपण असाच भिजवायचा. साबुदाणा छान परतवून घेऊ आपण तुपात. साबुदाणा परतवून झाला आहे. मी आता त्यात दाण्याचं कूट टाकून घेते आहे. हे दोन्ही आपण छान मिक्स करून घेऊ. साबुदाणा व दाण्याचे कूट तुपात छान परतून झाले आहे. त्यावर आता मी झाकण ठेवते आहे. झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं छान वाफ भरून घेऊ. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. आपण आता साबुदाणा बघून घेऊ. छान वाफ भरली मस्त. आपण परतून घेऊ अजून. आता आपण गूळ टाकून घेऊ. छान मिक्स करून घेऊ. आता सुंठ पावडर टाकते. सुंठ पावडरमुळे साबुदाण्याची खिचडी खूप छान लागते, गोड साबुदाण्याची. महाशिवरात्रीचा उपवास, चतुर्थी किंवा श्रावणी सोमवार या दिवशी आपण बऱ्याच वेळा तिखट मीठ खात नाही. त्यावेळी असा गोड साबुदाणा आपल्याला करता येतो. साबुदाणा आपण छान परतून घेऊ. आता गूळ आणि दाण्याचं कूट वगैरे सगळं. आता आपण यावर काही झाकण ठेवायचं नाही आहे, असंच परतवून घेऊ. जायफळ पावडर टाकते. साबुदाण्याची गोड खिचडी छान तयार झाली आहे. मी आता गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते. छान गरमागरम गोड साबुदाणा खिचडी तयार झाली आहे. दह्यासोबत खाल्ल्यास खूप छान लागते. प्रवासात न्यायलाही सोयीची होते. तर मग आपण पण अशा पद्धतीने म्हणजे साबुदाण्याचे हिरडे करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे. येथे मी 1 वाटी भगर व पाव वाटी साबुदाणा पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून 3 तासापूर्वीच भिजत ठेवले होते. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, थोडे आले, 1 छोटा कच्चा बटाटा साल काढून पाण्यात ठेवला आहे. धुवून चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट, चवीनुसार मीठ. ह्या वाटीने मी 1 वाटी भगर घेतली होती. ती आता मी छान भिजवून घेतली 3 तास. आता पाण्यातून आपण भगर काढून घेऊ. भगरीला आपण कधी वरी पण म्हणतो. भगर पाण्यातून मी चाळणीत काढून घेते आहे. साल काढून घेतलेला बटाटा मी आता बारीक किसणीने किसून घेते आहे. कच्चाच बटाटा आहे. बटाटा किसून झाला आहे. मी त्यात आता थोडं पाणी टाकून घेते. पाण्यात टाकला म्हणजे बटाटाचा किस लाल होत नाही, काळा पडत नाही. असं पाण्यात पडू द्यायचं आहे आपल्याला. मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे. भांडे स्वच्छ धुवून घेतले आहे. आता आपल्याला भगर आणि साबुदाणा मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. चाळणीत काढून घेतलेली मी भगर मिक्सरच्या भांड्यात टाकते.
हे धिरडे खूप छान लागतात, चवीला मस्त लागतात गरम गरम. भिजवून घेतलेला साबुदाणा टाकते. साबुदाणा छान भिजलाय, मस्त नरम झालाय. किसून घेतलेले थोडे आले टाकते. जिरे, हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकते मी. आपण हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखटही टाकलं तरी चालेल. थोडे पाणी टाकून मी मिक्सरमध्ये वाटून घेते. हे मिक्सरच्या भांड्यात छान बारीक वाटून झाले धिरड्याचं पीठ. जास्त पाणी टाकायचं नाही वाटताना, नाही तर पातळ होत होते. पाण्यात ठेवलेला बटाट्याचा किस मी काढून घेते आहे. एका भांड्यावर मी चाळणी ठेवली, त्यात बटाटा काढून घेतला आहे. ते एका भांड्यात आता बगर व साबुदाण्याचं वाटण टाकून घेते आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकते. भाजलेल्या दाण्याचं कूट टाकते. दाण्याच्या कुटामुळे छान चवदार लागतात धिरडे. धुवून किसून घेतलेला बटाट्याचा किस टाकते. धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर, आपल्याला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर टाकावी. आमच्याकडे चालते उपवासाला कोथिंबीर. सर्व छान आपण आता मिक्स करून घेऊ. थोडं मी पाणी टाकते, यात घट्ट वाटतंय. त्या भांड्यात मी थोडे पाणी टाकून हलवून असं छान पाणी टाकून घेते. त्याच्यात मी गॅसवर धिरडे बनवण्यासाठी हे पॅन ठेवलं आहे. यात छान छोटी छोटी मिनी धिरडे आपण करणार आहोत. तापलेल्या पॅनवर मी आता थोडे साजूक तूप टाकून घेते आहे. आपण तेलही वापरू शकतो, शेंगदाणा तेल. थोडे थोडे तेल तूप लावून घेऊ आपण. धिरड्याचं पीठ असं आपण चमच्याने थोडं थोडं टाकून घेऊ. एका वेळी छान 4-4 धिरडे होऊन जातात त्याच्यात. लहान मुलांनाही आवडतात असे धिरडे. यावर आता आपण 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेऊ. 2 ते 3 मिनटं झाली आहेत. छान वाफवले गेलेत मस्त धिरडे. आपण आता पलटी करून घ्यायची, उलटून घेऊ. छान खरपूस भाजून झाले. आता खालची बाजू पण आपण छान भाजून घेऊ. धिरडी छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाली आहे, मस्त झाले. आपण आता ताटात काढून घेऊ. छान झाले, मस्त अगदी छान गरमागरम उपवासाचे चविष्ट असे धिरडे तयार झाले आहेत. हे धिरडे दही, चटणी, लिंबाच्या लोणच्यासोबत खाल्ल्यास खूपच छान लागतात. तर मग आपण पण या पद्धतीने उपवासाच्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले रताळे, 4 ते 5 चमचे साजूक तूप, पिठी साखर पाववाटी, अर्धा चमचा वेलची पूड, बदाम पिस्त्याची काप. प्रथम आपण आता रताळ्याचे साल काढून घेऊ. रताळ्याचे साल काढून झाले आहे. आता आपण किसणीने किसून घेऊ. त्या भांड्यात पाणी घेतले आहे. त्यावर आता बारीक किसणी ठेवून मी रताळे किसून घेते. रताळ्याचा किस पाण्यातच किसायचा, म्हणजे काळा पडत नाही. रताळे बारीक किसणीने किसून झाले आहेत. किस पाण्यात टाकला आहे मी, त्यामुळे छान पांढरा शुभ्र दिसतोय. आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ किस.
किस पाण्याने स्वच्छ धुवून झाला आहे. मी आता एका भांड्यावर चाळणी ठेवली आहे. त्यात आता रताळ्याचा किस काढून घेते. थोडं दाबून असं पाणी काढून घ्यायचं. रताळ्याचा किस मी या भांड्यात काढून घेतला आहे. थोडा मोकळा करून घेतला आहे. मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे. त्यावर आता मी 2 चमचे असे साजूक तूप टाकून घेते आहे. तापलेल्या तव्यावर मी आता हा रताळ्याचा किस असा टाकून घेते गोलाकार. असं जाडसर टाकून घ्यायचं आहे थोडा. कमी गॅसवर आपण आता हे भाजून घेऊ. रताळ्याची फेणी खालच्या बाजूने छान भाजून झाली आहे. तर रंग बदलला आहे. आता आपण उलटवून घेऊ. छान सोनेरी रंगावर भाजून झाली मस्तच. आपण दुसरी बाजू पण तूप टाकून छान भाजून घेऊ. दुसरी बाजूही छान भाजून झाली आहे. आपण आता ताटात काढून घेऊ. आपण आता दुसरी पण फेणी टाकून घेऊ तुपात. अशा पद्धतीने आपण आता फेणी भाजून घेऊ. रताळ्याची फेणी तुपात छान भाजून झाली आहे. त्यावर आता आपण पिठी साखर टाकून घेऊ. मी छोट्या छोट्या आकारात केले. आपण मोठ्या आकारातही करू शकतो. जाड पण करू शकतो याच्यापेक्षा. थोडी थोडी साखर टाकून घेऊ आपण, पिठी साखर. रताळे गोडच असतात. थोडी वेलची पावडर टाकते. छान लागतात हे फेणी गरम गरम. त्यावर आता मी बदाम पिस्त्याची काप टाकून घेते. छान साध्या सोप्या पद्धतीने रताळ्याची फेणी तयार झाली आहे. खायला खूप छान लागते. तर मग आपण पण ह्या पद्धतीने रताळ्याची फेणी घरी नक्की करून बघा. झटपट होणारी पौष्टिक अशी कवटाची चटणी करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे. एक पिकलेले कवट फोडून गर काढून घेतला आहे. बारीक चिरून घेतलेला गूळ 1 वाटी, लाल तिखट पाव चमचा, जिरे पूड पाव चमचा, चवीनुसार मीठ. आपण आता कवटाचा गर व गूळ या भांड्यात मिक्स करून घेऊ. कवट छान पिकलेले मस्त. कवट घेताना जास्त जडही नाही आणि हलकंही नाही घ्यायचं. छान पिकलेल्या कवटाचा वास येतो तसं कवट घ्यायचं. त्या गूळ मिक्स करून घेते. कवटाचा गर व गूळ आपण छान चमच्याने मिक्स करून घेऊ. म्हणजे गुळाला जरा पाणी सुटेल. पाणी न टाकताच आपल्याला ही चटणी वाटायची आहे. कवटाचा गर व गूळ छान मिक्स करून झाले आहे. छान रसरशीत असे मिश्रण झाले आहे. कवटाची चटणी बनवताना जेवढा गर असेल तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे बरोबर होतं प्रमाण. कवटातले असे दोरे असतील तेही काढून घ्यायचे. मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात आता आपण हे मिश्रण टाकून घेऊ.
चटणीत मी लाल तिखट टाकते आहे, जिरे पावडर, चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण मिक्सरवर छान बारीक करून घेऊ. कवटाची चटणी मिक्सरच्या भांड्यात छान झाली आहे. मस्त. यात थोड्या बिया राहिल्या आहेत, त्या खाताना खूप छान लागतात. चटणी आपण आता ह्या वाटीत काढून घेऊ. छान चविष्ट आणि पौष्टिक अशी चटणी तयार झाली आहे. फ्रीजमध्ये अगदी 8-10 दिवस छान राहते. आंबट गोड तिखट चवीची कवटाची चटणी तयार झाली आहे. ही चटणी महाशिवरात्रीच्या उपवासाला खास केली जाते. तर मग आपण पण अशा पद्धतीने या महाशिवरात्रीला चटणी घरी नक्की करून बघा. आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.